आज ना काजळ्या आणलेल्या आहेत आणि काजळ्या आता साफ करायला लावल्या. तर बघा मोठे मोठे काजळे आहेत. आता काजळ्या कापताना ह्याच्यामध्ये एक काळी पिशवी असते ती कापायची. त्याचं वरचं हे काढायचं आहे, त्याचे दात काढायचे, डोळे काढायचे आणि बाकी सगळं असं कापून घ्यायचं. बघा हे पूर्ण कापून घेते. आज आपण काजळ्या करूया. स्वच्छ धुवून आपण त्या उकडवून घेणार आहोत आणि उकडलेल्या आपण ना घ्यायच्या आहेत. आता ह्याच्यात कांदा, आलं लसूण पेस्ट सगळं परतून घेणार आहोत. कढई घेतलेली, कढईमध्ये तेल टाकले आणि त्याच्यात आलं लसूण पेस्ट, लोखंडाची कढई घेतली आणि आपण कांदा, टोमॅटो, मीठ, मसाला, हे थोडं कांदा आणि टोमॅटो परतल्यावर त्याच्यात मीठ, मसाला, हळद आणि गरम मसाला सगळं परतून घ्यायचं. त्याच्यात आपण आता उकडलेल्या काजळ्या ते टाकणार आहोत. काजळ्या उकळून घेतल्या ना की त्या फ्राय चांगल्या लागतात, नाही तर त्या चिवट लागतात. बघा हे चांगलं परतलं आहे आणि ह्याच्यात मी आता काजळ्या टाकते. यांनी उकडून ठेवलेलं आहे. आता ह्याच्यात मीठ, मसाला, गरम मसाला, थोडंसं हिरवं वाटण टाकलं आणि हे बघा सगळं मी मीठ, मसाला, हळद टाकलं. थोडंसं ताट ठेवून वाफ द्यायची. बघा छान शिजते. आणि लास्ट कोथिंबीर भरपूर सारी आणि थोडासा लिंबू पिळायचा, म्हणजे त्याची चव खूपच छान लागते. आणि एकदम सुकं करायचं. बघा उकडवलेलं पाणी असते ना त्याच्यात तुम्ही रसामध्ये टाका आणि हे बघा हे एकदम सुकं, जेवढं तुम्हाला सुकं पाहिजे तसं सुकं करायचं आणि मस्तपैकी चपाती भाकरीबरोबर खा. बघत राहा सास बहू नोकझोक रेसिपीज. शेअर करायला, लाईक करायला विसरू नका.